गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आपला डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा टॉपिक सध्या चालू आहे. याच्या आधी 3 लेक्चर्स झालेले आहेत. थोडा फर्स्ट फॉल होता, तो इंट्रोडक्शनचा लेक्चर होता. त्याच्यानंतर आपण 2 सम सॉल्व्ह केलेले आहेत आतापर्यंत. सो नाव याच्यानंतर पुढे थर्डवाला क्वेश्चन आपण स्टार्ट करतो आहे डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये. जो क्वेश्चन आहे तो आपण पिक केलेला आहे नोव्हेंबर 2016च्या पेपरमधून, जो तुम्हाला FY BComला ऑलरेडी युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तोच क्वेश्चन आपण पिक केलेला आहे. जो आपण बोलू शकतो की जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील तर त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर भेटेल 417 पेजवरती, 417वरती हा क्वेश्चन आहे. जर कोणाला रेफर करायचा असेल तर ते लोक क्वेश्चन रेफर करू शकतात. बेसिकली जो क्वेश्चन आहे तो न्यू बुकमधला हा पेज नंबर आहे 417. जर कोणाचं ओल्ड एडिशनचं बुक असेल तर त्याच्यानुसार पेज नंबर थोडा पुढे मागे असेल. बट पेपर हा नोव्हेंबर 2016चा आहे. सो त्या पेपरमध्ये तुम्ही हा क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे. आत्तापर्यंतचे जे 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले त्याच्यामध्ये जनरली आपण एक ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत होतो आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत होतो. देन आफ्टर क्वेश्चन संपत होता. बट याच्यानंतर आपण जे बोलतो की बोर्डमध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक अकाउंट प्रिपेअर करावं लागेल, ज्याचं नाव आहे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जो इथे आपण यावेळेस प्रिपेअर करून ठेवलेला आहे. सो बेसिकली हा थर्ड अकाउंट असेल, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा पण अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. त्या पद्धतीने क्वेश्चन येतो. बिकॉज याच्या आधी जे क्वेश्चन्स यायचे टिल 2018पर्यंत. सो 2018पर्यंतचे जे क्वेश्चन असायचे ते 15 मार्क्सचे क्वेश्चन असायचे. 2019ला एक अटेम्प्ट 20 मार्क्सच्या क्वेश्चनचा झालेला आहे. बेसिकली या टाईपमध्येच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असू शकतात. ऑर एल्स याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडव्हान्स क्वेश्चन म्हणून बॅलन्स शीट पण तुम्हाला प्रिपेअर करायला सांगू शकतात. तर बॅलन्स शीट जरी प्रिपेअर करायला सांगितली तर ते पण क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. त्याच्यामध्ये पण असे क्वेश्चन्स आपण बघू. सो प्रॉपर कन्सेप्ट तुमचा सॉल्व्ह होईल. ठीक आहे. सो नॉर्मल आपण याच्या आधी जे अकाउंट्स प्रिपेअर करतो, बेसिकली डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे इथे प्रिपेअर आहे दोन्ही कंबाईनमध्ये. त्यान आफ्टर इथे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण प्रिपेअर आहे. सो क्वेश्चनला स्टार्ट करूया. क्वेश्चन बेसिकली लिहिलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू मेसर्स अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर, की अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर आहे, प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and general profit and loss account for the year ending 31st December 2016. सो या लोकांनी क्वेश्चनमध्ये पण मेन्शन केलेलं आहे की ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसोबत जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण प्रिपेअर करायचा आहे. अँड लास्ट थिंग की याच्यामध्ये जो इयर एंड आहे तो इयर एंड इथे मेन्शन केलेला आहे 31st डिसेंबर 2016. याच्या आधीचे जे इयर्स होते ते 31st मार्चला एंड होत होते. इथे आता इयर जो एंड झालेला आहे तो 31st डिसेंबर 2016ला झालेला आहे. ठीक आहे. जनरल पोस्टिंग बघून घेऊया क्वेश्चनच्या कोणकोणत्या आहेत त्या. फर्स्ट लिहिलेलं आहे ओपनिंग स्टॉक, डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी इथे मेन्शन केलेलं आहे. इट मीन्स आता या क्वेश्चनमध्ये 2च डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे. ओपनिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे 12,000 15,000. जस्ट आपण पोस्टिंग बघूया. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, राईट. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परफेक्ट आहे. हे तर नॉर्मल पोस्टिंग दिले आहे. त्याच्यानंतर खाली काही पोस्टिंग आहेत ज्या आपल्याला डिस्ट्रीब्यूट कराव्या लागतील ॲज पर डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी वाईज. ठीक आहे. डिपार्टमेंट एमध्ये जर आपण बघतोय तर जर पोस्टिंग बघतोय तर लिहिलं आहे सॅलरीज, रेंट अँड रेट्स आहे, कॅरेज इनवर्ड आहे, कॅरेज आउटवर्ड आहे, डिस्काउंट अलाउड आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे, ऑडिट फीज, लिगल फीज, हे सर्व एक्सपेन्सेस दिलेले आहेत जे आपल्याला अलोकेट करावे लागतील. ठीक आहे. ॲडजस्टमेंट वाईज जर आपण बघितलं तर मेन बेसिकली सांगितलेलं आहे याच्यामध्ये की सॅलरीज आर टू बी अलोकेटेड इक्वली, बिकॉज आपण जेव्हा नॉर्मल पोस्टिंग या आहेत ज्या ऑलरेडी अलोकेट केलेल्या आहेत इन बिटवीन डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बीमध्ये, या झाल्यानंतर आपण नेहमी ॲडजस्टमेंट आधी सॉल्व्ह करतो, राईट. सो सॅलरीज आर टू बी अलोकेटेड इक्वली. इट मीन्स जी सॅलरी आपल्याला वरती दिसते 18,300ची ती आपल्याला काय करायचं आहे, इक्वली अलोकेट करायचे. इट मीन्स हाफ डिस्ट्रीब्यूट करायची आहे.
इन बिटवीन डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी मध्ये. ठीक आहे. सेकंड ॲडजस्टमेंट बोलतात ते लोक, द एरिया ऑक्युपाईड इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन टू डिपार्टमेंट्स रिस्पेक्टिव्हली, की 1:2च्या रेशोवरती आपल्याला काय करायचं आहे, एरिया वाईज एरिया ऑलरेडी या लोकांनी डिवाईड केलेला आहे. डिपार्टमेंट एचा 1 पार्ट असेल त्याच्यातला आणि डिपार्टमेंट बीचा 2 वाला प्रपोर्शन असेल. सो याच्या आधी पण आपण बोललेलो की एरियाच्या बेसिसवरती 2 गोष्टी बेसिकली डिवाईड होतात, दॅट इज रेंट असेल तर तो, आणि सेकंड थिंग इलेक्ट्रिसिटी वगैरे असेल तर. इलेक्ट्रिसिटी बेसिकली लाईट पॉईंटवरती पण डिवाईड होते, बट डिपेंड करतं की क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. आता आपल्याकडे क्वेश्चनमध्ये जे इथे आयटम्स आहेत हे जे डिस्ट्रीब्यूट करायचे, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तर नाही आहे, याच्यामध्ये रेंट अँड रेट्स आहे. इट मीन्स तो एरियाचा जो काही रेशो दिलेला आहे त्या रेशोवरती आपल्याला काय डिवाईड करायचं आहे, रेंटला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ज्याची अमाऊंट आहे 9,000 रुपीज. ठीक आहे. थर्ड लिहिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक डिपार्टमेंट ए, आता इथे डिपार्टमेंट ए प्रिंट केलेलं नाही आहे, डिपार्टमेंट ए इथे असणार ₹30,000 अँड डिपार्टमेंट बी दॅट इज 37,500. हे ऑलरेडी अलोकेट करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट लोक बोलतात, द रिमेनिंग कॉमन एक्सपेन्सेस किंवा इन्कम असेल टू बी अलोकेटेड ऑन अप्रोप्राईट बेसिस टू द एक्सटेंट पॉसिबल, की बाकीचे जे काही आपले एक्सपेन्सेस इन्कम असतील ते आपल्या हिशोबाने, आपण जे फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की थोडेफार कोणत्या बेसिसवरती कोणत्या आयटम्सला डिवाईड करायचा आहे, तर तो रेशो आपल्याला काय पाहिजे लक्षामध्ये असला पाहिजे, त्या बेसिसवरती आपण याला डिवाईड करू शकतो. ते पण आपण 1 बाय 1 बघू. इट मीन्स आपण आतापर्यंत डिवाईड काय केलं, सॅलरी डिवाईड केलेली आहे, रेंट अँड रेट्स डिवाईड करू शकतो ॲडजस्टमेंटच्या बेसिसवरती, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट रिसिव्ड, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ह्या गोष्टी आपल्याला डिवाईड कराव्या लागतील आपल्या नॉलेजनुसार. याच्यानंतर आहे ऑडिट फीज, लिगल एक्सपेन्सेस. ह्या 2 अशा आयटम्स आहेत, त्याची अमाऊंट छोटी असते, किंवा इवन बोलू शकतो की ऑडिटर इट मीन्स चार्टर्ड अकाउंटंट जो आपल्या फर्ममध्ये येऊ जो काही अकाउंट्स वगैरे प्रिपेअर करणार आहे, सो ते डिपार्टमेंट ए अँड बी वाईज आपण डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही, सो ते थोडं डिफिकल्ट आहे डिस्ट्रीब्यूट करणं. अगेन लिगल एक्सपेन्सेसना पण अलॉकेट करणं इन बिटवीन डिपार्टमेंट ए अँड इन बिटवीन डिपार्टमेंट बीमध्ये थोडं डिफिकल्ट आहे. सो या 2 गोष्टी आपण सॅग्रिगेट करू शकत नाही, सेपरेट नाही करू शकत ए आणि बी नुसार. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, ज्याचं नाव आहे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करणार, या 2 गोष्टी ज्या आहेत या 2 गोष्टी आपण तिकडे जाऊन पोस्ट करणार. कोणत्या प्रकारे करणार वगैरे जर बघायला गेलं, ऑडिट फीज आपण बेसिकली बोलतो, ऑडिट फीज कुठे पोस्ट होते, डेबिट साईडला पोस्ट होणार. लिगल फीज पण डेबिट साईडलाच पोस्ट होणार, बिकॉज एक्सपेन्सेस आहे नॉर्मल, सो त्याच्या वाईज हे काय होतील पोस्टिंग होत जाईल. ठीक आहे. सो या टाईपमध्ये क्वेश्चन आहे. सो स्टार्ट करूया पोस्टिंग करायला. पोस्टिंग करायच्या आधी आपण नाव वगैरे टाकून घेऊया. कंपनीचं नाव दॅट इज मेसर्सचं नाव दिलेलं आहे, अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर. सो ते नाव लिहून घेऊया इथे, इन द बुक्स ऑफ मेसर्स अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर. ठीक आहे. फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर दिलेला आहे ना, सो त्याच्या वेळेस घ्यावं लागेल 31 डिसेंबर 2000 किती आहे 2016 लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो 2016 इथे मेन्शन होईल. बाकी तर सेम आहे, डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2016. इथे पण जाऊन नाव चेंज करूया, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2016. राईट. या टाईपमध्ये याचं नाव येईल. ठीक आहे. हे असेल नाव. आता पोस्टिंग करूया. नॉर्मल पोस्टिंग जी ऑलरेडी या लोकांनी पोस्ट करून दिलेली आहेत ती पोस्टिंग आधी करून घेऊया, त्याच्यानंतर मग बाकीच्या पोस्टिंग 1 बाय 1 करत आपण पोस्ट करायला स्टार्ट करू. ठीक आहे. फर्स्ट लिहिले या लोकांनी ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक अमाऊंट किती आहे 12,000 अँड 15,000. सो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. सो टू ओपनिंग स्टॉक
12,000 सॉरी बेसिसमध्ये आपण काय लिहिणार, गिवन येईल बेसिसमध्ये. ए डिपार्टमेंट 12,000, बी डिपार्टमेंट 15,000. दोघांची टोटल येईल 27,000. ठीक आहे, राईट आहे. सेकंड लिहिलेलं आहे परचेसेसची अमाऊंट आहे 1,05,000 अँड 1,20,000. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू परचेसेस बेसिसमध्ये गिवन येणार. अमाऊंट होती 1,05,000 अँड 1,20,000. दोघांची टोटल केली तर 2,25,000 अमाऊंट येईल. ठीक आहे, सो ही पण अमाऊंट येईल याच्यामध्ये. नेक्स्ट आहे पोस्टिंगमध्ये सेल्स आहे 1,35,000 1,80,000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड 1,35,000 1,80,000. सो बाय सेल्स अमाऊंट ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे तर गिवन येईल. अमाऊंट होती 1,35,000 डिपार्टमेंट ए मध्ये, डिपार्टमेंट बी ची 1,80,000. टोटल किती येते बघूया, 1,35,000 प्लस 1,80,000. टोटल येते 3,15,000. 3,15,000 रुपये सेल्सची टोटल येते. ठीक आहे, याच्यानंतर लास्ट दिलेला आहे ऑलरेडी सॅग्रिगेट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. डिपार्टमेंट ए 6,000, डिपार्टमेंट बी 8,850. सो याला पण पोस्टिंग करूया. टू वेजेस ऑलरेडी गिवन, राईट, 6,000 अँड 8,850 ना, 8,850. अमाऊंट किती येईल, 6,000 प्लस 8,850 14,850, 14,850. ठीक आहे, हे झाले आपल्या नॉर्मल ज्या ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत त्या पोस्टिंग. ह्या झाल्यानंतर आपण बोलतो की नेहमी नॉर्मल पोस्टिंग झाल्यानंतर आपण ॲडजस्टमेंटकडे जाणार आणि ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ज्या रिमेनिंग काही राहिलेले असतील ते आपल्या लॉजिक वाईज सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट ॲडजस्टमेंट बोलते की सॅलरीज आर टू बी अलॉकेटेड इक्वली. सॅलरीजना इक्वली अलॉकेट करायचं आहे, सॅलरीजला इक्वली अलॉकेट करायचं आहे. सो 18,300 इथे अमाऊंट लिहिलेली आहे. सो हिला आपण इक्वली मीन्स हाफ ऑफ करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये पोस्टिंग करावी लागेल तर थोडं आपण पोस्टिंग खाली करू. इथे टू सॅलरीज, इथे इक्वली लिहावं लागेल ना, बिकॉज ॲडजस्टमेंटमध्ये इक्वली सांगितलं आहे. अमाऊंट किती दिलेली आहे सॅलरीची, 18,300 होती. सो इथे आधी टोटलमध्ये जाऊन 18,300 लिहू आणि त्याला हाफ करायचे. हाफ मीन्स किती होतील, हाफ मीन्स डिवायडेड बाय 2 पण करू शकता तुम्ही. 18,300 डिवायडेड बाय 2 दॅट इज 9,150. हे आन्सर तुमचं आलं पाहिजे, राईट. सो हे तुमचं आन्सर आहे 9,150 सॉरी. ठीक आहे, इक्वली आहे तर सेमच अमाऊंट येईल दोन्ही कॉलम्समध्ये. देन आफ्टर नेक्स्ट आहे फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली. सेकंड ॲडजस्टमेंट लिहिलेली आहे, द एरिया ऑक्युपाईड इज इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन द टू डिपार्टमेंट्स रिस्पेक्टिव्हली. की एरिया ऑक्युपाईड काय करायचं आहे, बेसिकली रेशोवरती 1:2च्या रेशोवरती आपल्याला डिवाईड करायचं आहे. तर एरियासाठी वरती आपण बोललेलो रेंट अँड रेट्स डिवाईड करतो. सो 9,000 आहे रेंट अँड रेट्स, जे आपण इथेच डेबिट साईडला लिहिणार. टू रेंट अँड रेट्स, बिकॉज एरियाच्या बेसिसवरती आपण याला डिवाईड करतो ना. आपला रेंट असेल तो 3:2चा रेशो आहे, तो वाटलाच तर इथे रेशो पण तुम्ही ब्रॅकेटमध्ये मेन्शन करून ठेवू शकता. रेशो काय होता, 1:2चा रेशो आहे. ठीक आहे, सो 1:2चा रेशो. अमाऊंट आहे 9,000 आपण इथे टोटलमध्ये आधी लिहून ठेवूया आणि 9,000ला आता आपल्याला अलॉकेट करायचं आहे. 9,000ला अलॉकेट करायचं आहे तर आपण काय करणार, 9,000 अमाऊंट घेणार, राईट, मल्टिप्लाय बाय फर्स्ट डिपार्टमेंट करायचं तर 1 अमाऊंट घेणार. 1 डिवायडेड बाय दोघांची टोटल 1 आणि 2ची दॅट इज 3,000 येते. ठीक आहे,
सेम याचं जेव्हा करणार तेव्हा काय करणार, इज इक्वल टू 9000 मल्टिप्लाय बाय सेकंड डिपार्टमेंटाचं दुसरे अमाऊंट 2 डिवायडेड बाय 3 ने डिवाइड करणार. सो अमाऊंट येईल 6000. So 3000 and 6000 will be our rent and rates as per department A and department B wise. नेक्स्ट आहे थर्ड वाली ॲडजस्टमेंट. थर्ड वाली ॲडजस्टमेंट बोलत आहेत की क्लोजिंग स्टॉक डिपार्टमेंट एचा आहे 30,000, डिपार्टमेंट बीचा आहे 37,500. सो क्लोजिंग स्टॉक पण पोस्ट करून घेऊया. बाय क्लोजिंग स्टॉक पण गिवन आहे बिकॉज ऑलरेडी त्याची अमाऊंट दिलेली आहे. अमाऊंट काय होती याची क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 30,000 अँड 37,500. ठीक आहे, 30,000 अँड 37,500. टोटल किती होईल 67,500 राईट. सो हे झालं आपला क्लोजिंग स्टॉक. 3 ॲडजस्टमेंट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. लास्ट ॲडजस्टमेंट बोलते की द रिमेनिंग कॉमन एक्सपेन्सेस, दॅट इज कॉमन एक्सपेन्सेस किंवा इन्कम इज टू बी अलॉकेटेड ऑन अप्रोप्राईट बेसिस टू द एक्सटेंट पॉसिबल. की बाकीचे जे आहेत अलॉकेट करायचे ते आपण आपल्या हिशोबाने, जसं आपल्या नॉलेजच्या हिशोबाने ज्या बेसिसवरती डिवाईड झालं पाहिजे त्या बेसिसवरती डिवाईड करायचं आहे. इट मीन्स कुठून सॅलरीज झालेलं आहे, रेंट झालेलं आहे, याच्यानंतर डिवाईड करायचे आहेत ते कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट रिसिव्ड, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत, ऑडिट फीज आहे, लिगल एक्सपेन्सेस आहेत. या लोकांना आपल्याला अलोकेट करायचं आहे ॲज पर देअर रिस्पेक्टिव्ह बेसिस. सो फर्स्ट जाऊया कॅरेज इनवर्डला. कॅरेज इनवर्ड कोणत्या रेशोवरती डिवाईड होईल? बेसिकली जर बघितलं, विचार केला, कॅरेज इट मीन्स आपण बोलतो की जे काही गाडी भाडा वगैरे असेल किंवा काही आपण एखादा माल वगैरे, एखादी वस्तू किंवा एखादा मटेरियल एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवरती नेत असेल तर त्याला आपण कॅरेज बोलतो. कॅरेज इनवर्ड इट मीन्स आपण आत आणण्याचा खर्च, राईट. जे आपण पोस्ट कुठे करतो, याला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला याला पोस्ट करतो. मग आता इनवर्ड म्हणजे आपल्याकडे सामान येते. सामान केव्हा येणार? जेव्हा आपण परचेस करणार तेव्हाच आपल्याकडे सामान येणार आतमध्ये, इनवर्ड. सो जेवढा जास्त परचेस असेल तेवढा जास्त कॅरेज असेल त्याचा ते सामान आपल्या फॅक्टरीपर्यंत आणण्याचा खर्च. जेवढं कमी सामान असेल परचेसचं तेवढं कमी कॅरेज इनवर्ड लागेल, आणि जेवढा जास्त परचेस असेल तेवढं जास्त कॅरेज इनवर्ड लागेल. इट मीन्स आपल्याला कॅरेज इनवर्ड हे परचेसच्या रेशोवरती काय करायचं आहे, अलॉकेट करायचं आहे. आता परचेसच्या रेशोवर अलॉकेट करायचं आहे तर आधी परचेसचा रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. इट मीन्स आपल्याला परचेसची अमाऊंट जी इथे दिसते डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी वाईज, लाईक 1,05,000 अँड 1,20,000, याच्यावरती आपल्याला परचेस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. सो त्याच्यासाठी वर्किंग नोट प्रिपेअर करावी लागेल. दॅट इज वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस रेशो. तर इथे फक्त लिहूया आपण परचेस रेशो आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, इथे नॉर्मल आपण डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट एची अमाऊंट काय 1,05,000 आणि डिपार्टमेंट बीची अमाऊंट आहे 1,20,000. सिम्पली आपण परचेसची अमाऊंट पिक केलेली आहे, ह्या दोन अमाऊंट 1,05,000 अँड 1,20,000. ठीक आहे, बेसिकली आपण याचे 0 कॅन्सल करतो तर 3 0 याच्या आणि याचे 3 0 कॅन्सल करू शकतो. तर रिमेनिंग अमाऊंट येईल ती 105 असेल आणि 120 असेल. ठीक आहे, आता 105 अँड 120 याच्यावरती पण रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. तो 5च्या टेबलमध्ये येईल मे बी, बरोबर. 5 2 जा 5 दुने 10 म्हणजे 2 आणि 5 1 जा 5 5 1 5 21. त्याच्यानंतर 120 आहे तर 5 दुने 10 आणि 2 राहतात तर 5 चोक 20, 5 4 जा 20, सो 24 येईल. अजून छोटा करू शकतो याला का? तर येस होऊ शकतो. 3 7 जा 21, 3 7 21 आणि 3 8 24, राईट. तो 7 आणि पुढे जाईल तो असेल 8. सो इट मीन्स टोटल जो आपला रेशो येईल तो 7
7:8 हा रेशो येईल. राईट आहे, परफेक्ट, इझी आहे. छोटं छोटं करत जायचं आहे आणि लास्टला जो अमाऊंट राहील त्याच्यापेक्षा छोटी तर आता होऊ शकत नाही. सो 7:8 आपला परचेस रेशो असेल. या परचेस रेशोवरती आपल्याला डिवाइड करायचा आहे कॅरेज इनवर्ड. सो लिहूया, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला असतो कॅरेज इनवर्ड. सो टू कॅरेज इनवर्ड अलोकेट कोणत्या रेशोवर करायचा आहे? परचेस रेशोवर. सो परचेस रेशो लिहू शकता. आयदर परचेसच्या समोर तुम्ही रेशो लिहून ठेवा, आयदर कॅरेज इनवर्डच्या समोर, दॅट इज 7:8 ज्या रेशोवरती आपण त्याला डिवाइड करणार आहोत. ठीक आहे. कॅरेज इनवर्डची अमाऊंट किती आहे? कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे 2250. सो 2250 आपल्याला डिवाइड करायचे आहे 7:8च्या रेशोवरती. सो इथे लिहून ठेवा 2250 याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो इज इक्वल टू 2250 मल्टिप्लाय बाय 7. डिवाइड किती होणार? 7 + 8 15 ना. सो 15 ने डिवाइड होईल. अमाऊंट येईल 1050. सेम सेकंडाची पण 2250 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 15. परफेक्ट आहे, 1200. सो या टाईपमध्ये आपली अमाऊंट काय होईल? डिवाइड होऊन जाईल. सो इझी होता. नेक्स्ट आहे आपला कॅरेज इनवर्ड झालेला आहे, तर कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड आता कोणत्या याच्यावरती होईल? जसं कॅरेज इनवर्ड, इनवर्ड मीन्स आपल्याकडे येतो आतमध्ये परचेस करताना जो कॅरेज असतो तो. तसाच कॅरेज आउटवर्ड आपण बोलतो जेव्हा आपल्याकडून गुड्स किंवा मटेरियल जेव्हा बाहेर जाईल. आता बाहेर कधी जाणार? आउटवर्ड, जेव्हा आपण सेल करणार. राईट, जेव्हा आपण सेल करणार तेव्हाच ते गुड्स बाहेर जाणार. मग आउटवर्ड कोणत्या रेशोवरती जाणार? सेल्स रेशोवरती. बिकॉज जेवढी सेल्सची अमाऊंट असेल किंवा ते सेल्सचा जो मटेरियल असेल, गुड्स असतील, जेवढे जास्त असतील तेवढा कॅरेज आउटवर्ड जास्त लागणार. आणि जेवढा सेल्सची अमाऊंट, त्याचा वेट वगैरे कमी असेल तेवढा कॅरेज आउटवर्ड कमी लागणार. सो कॅरेज आउटवर्ड कोणत्या बेसिसवरती गेलं पाहिजे? सेल्सवरती. अगेन सेल्सवर जाणार आहे तर सेल्सचा रेशो पण कॅल्क्युलेट करावा लागेल. सो तो पण कॅल्क्युलेट करूया, सेल्सचा रेशो. सो इथे आपली वर्किंग नोट नंबर 2 गेली पाहिजे. सो आता ती सेकंड वर्किंग नोटसाठी आपल्याला वर्किंग नोट नंबर 2 रेशो असेल कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. राईट, सेल्स रेशोसाठी अगेन डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी आपण इथे कॉपी करून घेऊया. डिपार्टमेंट ए ची सेल्सची अमाऊंट आणि डिपार्टमेंट बी ची सेल्सची अमाऊंट इथे दिसते 1,35,000 अँड 1,80,000. सो इथे लिहून घेऊया 1,35,000 अँड 1,80,000 या दोन अमाऊंट आहे. अगेन 3 0 कॅन्सल होतील, हे लास्टचे, आणि अमाऊंट राहतील ती असेल 1,35,000 अँड सेकंड अमाऊंट असेल ती असेल 135 अँड 180. ठीक आहे. आता अजून छोटी होऊ शकते का ही अमाऊंट? बेसिकली 5च्या टेबलमध्ये येतील. परत 5च्या टेबलमध्ये आले तर किती येतील? 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि वरती 25 राहतात तर 5 5 जा 25. अरे बापरे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला चेंज करावं लागेल. 1 सेकंड, हरकत नाही. ठीक आहे, आपण इथे चेंजेस करू. आपले किती आलेलं आन्सर? 25 आलेला, आणि नंतर 180 मीन्स 5 3 जा 18 आणि 3 राहतात ते 5 6 जा ना. राईट, याच्या बेसिसवरती जाईल 36. याच्यानंतर नेक्स्ट जर आपण जातो 25 आणि 36, आता हे कोणत्या टेबलमध्ये येतील? राईट आहे, हे आतापर्यंत आलेलं आहे ते 5 2 जा आणि 5 5 जा 25. त्याच्यानंतर 5 3 15 आणि त्याच्यानंतर जे 3 राहिलेले ते 5 36 ते 25 आणि 36. आता हे कोणत्या टेबलमध्ये येतील? तर बेसिकली याच्यामध्ये 15 36 आणि इथे 5 1 5 2 10 35 होते ना इथे.
सो 5 7 35, 35 आले पाहिजे होते. 35 अँड 36 रेशो आपला जो टोटल रेशो येईल तो रेशो आपला असेल 3:4चा. ठीक आहे. अँड जो येईल तो रेशो असेल आपला 3:4चा. या 3:4च्या रेशोवरती आपल्याला डिवाइड करायचं असेल कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड आपण कुठे डिस्ट्रीब्यूट करतो? कॅरेज आउटवर्ड असतो आपल्या ह्या साईडला. 2 कॅरेज आउटवर्ड डिवाइड करायचं आहे आपल्याला सेल्स रेशोवरती. सो सेल्स मेन्शन करून ठेवूया. याच्या पुढेचे रेशो पण लिहून टाकू. दॅट इज 3:4. ठीक आहे. 3:4 वरती डिवाइड करायचं. अमाऊंट किती आहे आता आपल्याला बघावं लागेल. कॅरेज आउटवर्डची अमाऊंट आहे 4,200. 4,200 आपल्याला कॅरेज आउटवर्ड डिवाइड करायचं आहे. सो जाऊन इथे अमाऊंट लिहून टाकूया आपण. 4,200 याला अलॉकेट करायचं आहे. तर इज इक्वल टू 4,200 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 7. राईट आहे. परफेक्ट. अँड सेम इथे पण 4,200 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 7. याची अमाऊंट आहे 2,400. सो दोघांची टोटल जर केली 1,800 प्लस 2,400 4,200 असेल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघितलं कॅरेज आउटवर्ड. नंतर आहे डिस्काउंट अलाउड अँड डिस्काउंट रिसिव्ड. हे दोन्ही जसे कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड होते तसे अपोजिट आहेत. डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला डिस्काउंट कधी भेटेल? जेव्हा आपण बोलतो की आपण मार्केटमध्ये गेलेलो आहे तेव्हा आपल्याला डिस्काउंट भेटतो. केव्हा भेटतो डिस्काउंट? जेव्हा आपण एखादी गोष्ट परचेस करतो, विकत घेतो, तेव्हा आपल्याला डिस्काउंट भेटतो ना. सो डिस्काउंट रिसिव्ड हा परचेसच्या रेशोवरती गेला पाहिजे. आणि डिस्काउंट अलाउड मीन्स आपण समोरच्याला डिस्काउंट देतोय, अलाव करतोय. तेव्हा समोरच्याला डिस्काउंट केव्हा देतो? जेव्हा आपण एखादी गोष्ट विकतो, सेल करतो तेव्हा समोरचा जो कस्टमर आहे तो आपल्याकडे डिस्काउंट मागतो ना. इट मीन्स आपण काय करणार? आपण डिस्काउंट दिला आहे समोरच्याला, अलाव केलेला आहे. सो डिस्काउंट अलाव हा सेल्स रेशोवरती जाईल. तर डिस्काउंट रिसिव्ड हा परचेस रेशोवरती जाईल. राईट आहे. आता दोन्ही पण रेशो आपण ऑलरेडी काढलेले आहेत त्याच्यामुळे डिरेक्टली डिवाइड करायचं आहे आपल्याला. दॅट इज डिस्काउंट अलाउड जो आहे तो 2,100 आहे. इथे दिसतोय आपल्याला 2,100 डिस्काउंट अलाउड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहे डिस्काउंट अलाउड टू डिस्काउंट अलाउड. कोणत्या रेशोवरती जाणार बोललेलो? सेल्स रेशोवरती. मीन्स वरती जे लिहिलेलं आहे तेच आपल्याला खाली पेस्ट करायचं आहे. 3:4च्या रेशोवरती आपल्याला अलॉकेट करायचं आहे. अमाऊंट त्याची होती 2,100. सो 2,100 वरती आपल्याला अलॉकेट करायचं आहे. सो इथे 2,100 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 7. आणि त्याच्यानंतर सेम 2,100 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 7. सो दोघांची टोटल जर करून बघितलं 2,100 आहे. सेम डिस्काउंट अलाउड पण आपल्याला करायचं आहे. डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, डिस्काउंट रिसिव्ड बाय डिस्काउंट रिसिव्ड बाय डिस्काउंट रिसिव्ड. ठीक आहे. बाय डिस्काउंट रिसिव्ड आपण बेसिकली बोलतो की परचेस रेशोवरती कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा परचेस रेशो आपण इथे लिहूया. त्याचा रेशो साईडला लिहून ठेवूया. 7:8चा आपला रेशो आहे. सो 7:8चा आपला रेशो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला डिस्काउंट रिसिव्डची अमाऊंट बघावी लागेल. अमाऊंट आहे इथे 1,500. सो 1,500 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. हे 1,500 लिहून ठेवूया. 1,500ला अलॉकेट करायचं आहे. 1,500 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 15. राईट. दोघांची टोटलने डिवाइड करणार. आणि सेम सेकंड बी डिपार्टमेंटमध्ये 1,500 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 15. ठीक आहे.
700 आणि 800 ह्या टाईपमध्ये अलॉकेट होतील. डिस्काउंट रिसिव्ड झालं, डिस्काउंट अलाउड झाले. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बट रेशो कोणता असेल? आता ॲडव्हर्टाइजमेंट आहे, इट मीन्स आपण बोलतो की जेवढी जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करणार तेवढा जास्त सेल्स होणार. बिकॉज जेवढं जास्त आपण हॅमरिंग करू आपल्या कस्टमरला सतत ॲडव्हर्टाईज करून, तेवढं जास्त आपला प्रोडक्ट सोल्ड केला जाईल. सो ॲडव्हर्टाइजमेंट पण सेल्स रेशोवरतीच डिवाईड झाला पाहिजे. सो सेम ॲडव्हर्टाइजमेंटला सेल्स रेशोवरती डिवाईड करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट, राईट. रेशो असेल सेम सेल्सचा, ठीक आहे. अमाऊंट किती दिलेली आहे? ॲडव्हर्टायझिंगची अमाऊंट आहे 6300. सो 6300 ते लिहूया. अगेन आपल्याला डिवाइड करायचे आहे, तर इज इक्वल टू 6300 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 7, 2700. आणि सेम इथे 6300 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 7, राईट आहे. काही डाऊट असेल तर सो नेक्स्ट आपलं काय येईल? 2700 अँड 3600. टोटल पूर्ण आपली होते इथे 6300, राईट. टोटल जर करून बघितलं टोटल पण 6300 होते. नेक्स्ट आपल्या दोनच आयटम्स राहिलेले आहेत, दॅट इज ऑडिट फीज अँड लिगल एक्सपेन्सेस. आता ऑडिट फीज अँड लिगल एक्सपेन्सेस आपण बोललेलो हे अलॉकेट होत नाहीत, तर यांना आपण याच्यासाठी वेगळं अकाउंट बनवलं, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यामध्ये पोस्ट होईल. डेबिट साईडलाच पोस्ट करायचं आहे, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे तसं पोस्ट करायचं आहे. म्हणून आपल्याकडे इथे अमाऊंटचा एकच कॉलम आहे तिथे, बिकॉज आपण जे काही अलॉकेट करणार आहे ते एकाच कॉलममध्ये अलॉकेट केलं जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे याला आपण असं वेगळं काही स्पेसिफिक 2 कॉलम बनवलेलं नाही. तर इथे येईल फर्स्ट टू ऑडिट फीज. ऑडिट फीजची अमाऊंट दिलेली आहे 600 अँड लिगल एक्सपेन्सेसची अमाऊंट पण दिलेली आहे. टू लिगल एक्सपेन्सेस अमाऊंट दिलेली आहे 1200, ठीक आहे. त्या टाईपमध्ये पोस्टिंग होईल. नाव सगळ्या पोस्टिंग झालेल्या आहेत. आता राहिलं आहे ते फक्त आता टॅली करायचं आपल्याला अकाउंट. 1 बाय 1 आपण टॅली करत जाऊ, बिकॉज सगळ्या पोस्टिंग झालेल्या आहेत, काहीही राहिलेलं नाही आहे. रिमेनिंग होतं ते ॲडजस्टमेंट पण आहेत, जनरल पोस्टिंग, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे. सो 1 बाय 1 टॅली करूया. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी वाईज. फर्स्ट डिपार्टमेंट ए टॅली करूया. क्रेडिट साईड, डेबिट साईड. इथे आपण आधी टॅली मार्क लावून घेऊ, ठीक आहे. इथे जर बघितलं तर डिपार्टमेंट ए डेबिट आणि क्रेडिटमध्ये क्रेडिट साईड मोठी दिसते, दॅट इज 1,65,000 होईल. 1,65,000. डेबिट साईडला आपण 1,65,000 लिहून ठेवूया. वरती 1,65,000 मधून या सर्व गोष्टी मायनस कराव्या लागतील, दॅट इज 12,000 मायनस 1,05,000 मायनस 6,000 मायनस 1,050, ठीक आहे. 40,950 हा बॅलन्स येतो आपला. ह्या बॅलन्सला आपण काय बोलतो? टू ग्रॉस प्रॉफिट ना. सो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. सेम डिपार्टमेंट बीचा पण कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. डिपार्टमेंट बी 1,80,000 प्लस 37,500. 1,80,000 प्लस 37,500 टोटल येईल 2,17,500. इथे लिहून ठेवा 2,17,500. वरती आपल्याला मायनस पण करायचे आहे. सो 2,17,500 मायनस 15,000 मायनस 1,20,000 मायनस 8,850 मायनस 1,200. 72,450 हा आपला आन्सर आहे. 72,450 बॅलन्स आहे. सेम टोटलचा पण करून ठेवूया. 3,15,000 प्लस 67,500, 3,82,500. सो 3,82,500
इथे लिहून ठेवू आणि इथून आपल्याला मायनस करायचं आहे 3,82,500 मधून स्टार्टिंगचे 27,000 मायनस 2,25,000 मायनस 14,850 मायनस 2250 राईट आहे. किती येते अमाऊंट बघूया. अमाऊंट येते 1,13,400. ठीक आहे. हा असेल आपला 2 क्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. सेम जो कॅरेट डाऊन झालेला तो ब्रॉड डाऊन आपण करतो अपोजिट साईडला. सो हा इकडे जाऊन अपोजिट साईडला ब्रॉड डाऊन होईल, जिथे आपल्याला फक्त 2 इथे ब्रॉड डाऊन करायचं आहे आणि इथे 2च्या ठिकाणी इथे फक्त बाय करायचं आहे. ठीक आहे. हे झालं. आता याला पण टॅली करायला घेऊ. याला पण टॅली करून मग बघू की किती नेट प्रॉफिट येतोय किंवा किती नेट लॉस येतोय आपला, काही सम राईट येतोय की रॉंग येतोय. ठीक आहे. फर्स्ट डिपार्टमेंट ए. डिपार्टमेंट एचं इकडे तर बघितलं तर 10,000च्या वरती अमाऊंटच नाही कुठे. इथे एकच अमाऊंट 40,000 आहे डिरेक्टली. सो हीच अमाऊंट मोठी असेल. टोटल बघूया किती येते. 40,950 प्लस 700 41,650. वरती बघूया बॅलन्स काढून. 41,650 मायनस करायच्यात आपल्याला 9,150 मायनस 3,000 मायनस 1,800 मायनस 900 मायनस 2,700. ठीक आहे. अमाऊंट येईल आपली 24,100. हे जे काय येणार आहे त्याला आपण काय बोलतो नेट प्रॉफिट. सो टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन हे लिहिलं जाईल. सेम बीचा पण क्रेडिट साईडच मोठी दिसते बिकॉज 72,000ची एक अमाऊंट आहे. सो तिची पण टोटल करूया. 72,450 प्लस 800 दॅट इज 73,250 राईट. 73,250 इथे पण लिहून टाकूया. 73,250 मायनस 9,150 मायनस 6,000 मायनस 2,400 मायनस 1,200 मायनस 3,600. अमाऊंट येईल 50,900. असेल आपला बी डिपार्टमेंटचा नेट प्रॉफिट. सो डिपार्टमेंट सी टोटल पण करायचे. टोटल पण करून घेऊ लागलीस. टोटल आहे 113,400 प्लस 1,500 1,14,900 टोटल येते. 1,14,900. सेम आपण वरती जाऊन मायनस करून बघू. 1,14,900 मायनस करायचे आहेत 18,300 मायनस 9,000 मायनस 4,200 मायनस 2,100 मायनस 6,300. ठीक आहे. अमाऊंट इथे आपली 75,000 हा प्रॉपर नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन होतो. आता बेसिकली बघायला गेलं तर आत्तापर्यंत हा सम इथे संपलेला असायचा आणि आपण काय करायचो, एकदा क्वेश्चनमध्ये जायचो. क्वेश्चनमध्ये जाऊन बघायचो की नेट प्रॉफिट म्हणून एक दिलेला असायचा. तो नेट प्रॉफिटचे आपण मॅच करायचो की बरोबर आहे की नाही. आता पहिली गोष्ट की या क्वेश्चनमध्ये नेट प्रॉफिट असं कुठे दिलेलं नाही आहे. सो आपण क्रॉस टॅली करू शकत नाही की आपण जे सम सॉल्व्ह केलेला आहे तो राईट आहे की रॉंग आहे. बरोबर, बिकॉज इथे क्वेश्चनमध्ये कुठे सांगितलेलं नाही आहे की नेट प्रॉफिट किती आहे. जो लास्ट टाइम आपण 2 सम केलेले त्याच्यामध्ये दिलेलं होतं की नेट प्रॉफिट जो असायचा त्यालाच आपण टॅली करायचो. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला माहीत पडणार नाही. बट थोडीशी अजून प्रोसिजर बाकी आहे बिकॉज आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलेला आहे, तर त्याला पण आपल्याला टॅली करावा लागेल. तिथे पण जाऊन काही ना काहीतरी पोस्ट करावं लागेल. जसं आपण इथे टॅली केलेला अकाउंट आहे नेट प्रॉफिट जो आपल्याला आलेला आहे जो डेबिट साईडला, तो आपल्याला पुढच्या अकाउंटमध्ये दॅट इज जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला हा नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन आहे तो ब्रॉड डाऊन करायला लागेल अपोजिट साईडला, दॅट इज ऑन क्रेडिट साईड. सो क्रेडिट साईडला जाऊ आपण आणि लिहू इथे बाय नेट प्रॉफिट
ब्रॉट डाऊन. याला आपण अंडरलाईन करून बिकॉज याच्या खाली आपण 2 डिपार्टमेंट असणार आहेत. दॅट इज डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी. ठीक आहे. डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी या दोघांचा आता प्रॉफिट किती आहे? डिपार्टमेंट एचा 24,100 आणि डिपार्टमेंट बीचा 50,900. सो हा इथे ट्रान्सफर करूया. 24,100 आणि डिपार्टमेंट बीचा प्रॉफिट होता 50,900. राईट. आता याला पण आपल्याला टॅली करायचं आहे. सो त्या हिशोबाने आपण टॅली करूया. टॅलीसाठी आपण टॅली मार्क लावून ठेवू इथे बोल्डमध्ये. ठीक आहे. क्रेडिट साईडच मोठी दिसते. सो क्रेडिट साईडची टोटल होईल इकडे दॅट इज 24,100 प्लस 50,900 75,000. इथे पण येईल तेच 75,000 आणि वरती त्या 75,000 मधून आपल्याला मायनस करायचे आहेत 600 आणि मायनस होतील 1,200. ठीक आहे. अमाऊंट येते 73,200. याला आता आपण काय बोलणार आहे? टू बॅलन्स कॅरेड डाऊन, बिकॉज याला कुठे आपल्याला पुढे ट्रान्सफर करायचा नाही आहे. सो याला आपण बोलणार टू बॅलन्स कॅरेड डाऊन. जर बॅलन्स शीट असती तर बॅलन्स शीटमध्ये टॅली किंवा ट्रान्सफर करण्यात आलं असतं, तर त्याच्यासाठी आपण मग बोललो असतो की ट्रान्सफर किंवा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करावं लागलं असतं. सो इथे कॅपिटल अकाउंट म्हणून लिहावं लागलं असतं. इवन आपण बोलू शकतो जर तिथे पुढे जाऊन बॅलन्स शीटमध्ये पार्टनर्स असते, पार्टनर सो अँड सो 2 पार्टनर असतील, 3 पार्टनर असतील, तर तो हा जो टू बॅलन्स कॅरेट डाऊन आलेला आहे, या टू बॅलन्स कॅरेट डाऊनला आपल्याला काय करावं लागलं असतं? अगेन सॅग्रिगेट करावं लागलं असतं 2 ते 3 पार्टनर्समध्ये, जेवढे पार्टनर्स असतील त्याच्यानुसार, आणि पुढे जाऊन कॅरी फॉरवर्ड करावं लागलं असतं आणि नंतर जाऊन बॅलन्स शीट टॅली झाली असती. बट इथे असं काही आपल्याकडे हिंट नाही आहे की जी 73,200 जी अमाऊंट आलेली आहे ती आपण चेक करून क्वेश्चनमधून असं सांगू शकत नाही की जो सम आपण सॉल्व्ह केलेला तो राईटच आहे. जसं बेसिकली आपण फायनल अकाउंटचे सम्स करतो तेव्हा बॅलन्स शीट टॅली झाली इट मीन्स राईट आहे. बट इथे काही हिंट नाही, आपण जे करतो ते राईट आहे. त्याच्यामुळे थोडा केअरफुलनेसने जेव्हा रेशो कॅल्क्युलेट करतो आपण तेव्हा रेशो प्रॉपर वेमध्ये कॅल्क्युलेट झाले पाहिजेत. जर काही प्रॉब्लेम झाली तर प्रॉब्लेम डिस्ट्रीब्यूट करताना पण होऊ शकते. रेशो येणं इम्पॉर्टंट आहे, पर्टिक्युलर आयटम त्याच रेशोवरती डिवाइड होणं इम्पॉर्टंट आहे, आणि बेसिक ज्या पोस्टिंग करतो त्या जर राईट असतील तर क्वेश्चन तुमचा बरोबर येईल, क्वेश्चनचा आन्सर जे काय सॉल्व्ह करताय ते. ठीक आहे. सो हे तुमचा क्वेश्चनचा आन्सर असेल नेक्स्ट टाईमपासून, बिकॉज हा जो आपला लेक्चरचा व्हिडिओ होता तो रेकॉर्ड केलेला होता बट समहाव डिलीट झालेला, त्याच्यामुळे हा परत रेकॉर्ड केलेला आहे. सो हा लेक्चर परत एकदा बघा, वाटलंच तर काही सम्स असतील तर ते तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सेंड करतो, आणि जे सेंड केलेले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून परत रिसेंड करा, त्याचे सोल्युशन्स असतील ते. आणि नेक्स्ट टाईमपासून मे बी ट्राय करू की हेच बोर्डचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कंप्लीट करू, आणि त्याच्यानंतर अजून ॲडव्हान्स लेवलला जाऊन बॅलन्स शीटचे पण क्वेश्चन आपण काय करूया, सॉल्व्ह करूया, जेणेकरून प्रॉपर फुल फ्लेजमध्ये आपल्याकडे काय होईल, पूर्ण डिपार्टमेंटल अकाउंट आपल्याकडे रेडी असेल. ठीक आहे. सो ओके, थँक्यू अँड बाय.